We must understand we are delicately made, beautiful flowers of God. We are human beings. And the time has come for us to become now the fruits. This is the blossom. सहज योगाच्या ध्यान साधनेद्वारा तणावाचे नियोजन या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. या कार्यक्रमात सहज योग ध्यान साधना कशी करावी हे आपण शिकणार आहोत. या साध्या व सहज सोप्या साधनेद्वारा आपल्या रोजच्या जीवनात शांतता व प्रेम कसे आणता येईल हे आपण बघणार आहोत. आपल्या आजूबाजूचे जग फार वेगाने पुढे जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व दळणवळण सेवा यांच्या प्रगतीने जीवनात अनेक लक्षणीय बदल दिसून येत आहेत. जीवनात अनेक संघर्ष निर्माण होत आहेत. जगाच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मान सन्मान, संपत्ती, सामर्थ्य व यश इत्यादी मिळवण्यासाठी समाजाचे दडपण वाढत आहे. जीवनात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होत आहे. भवितव्याविषयीच्या अभ्यासकांच्या मतानुसार ताणतणावामुळे व्यक्ती आपल्या व्यक्तिगत जीवनातील आनंद व संतुलन घालवून बसते. यामुळे अपेक्षा व वास्तवता यातील अंतर वाढत जाते. परिणामी व्यक्तीच्या मनावरील व शरीरावरील ताण वाढतच जातो. यातून बाहेर पडण्याचा जितका अधिक प्रयत्न केला जातो तितके यात अधिकच आपण अडकत जातो. या सततच्या ताणामुळे राग, ताण, चिंता, हावरेपणा, काळजी व अहंकार वाढत जातो व त्याचा परिणाम व्यक्तीच्या मनावर व शरीरावर दिसून येतो. व्यक्तीला मनोव्यापारिक आजारांना सामोरे जावे लागते. शरीराच्या स्वयंचलित नाडी संस्थेच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. वैज्ञानिकांनी या बाबतीत अनेक प्रयोग केले आहेत. हृदयाचे ठोके, रक्तदाब अशा बदलांचे निरीक्षण केले व त्यातून या बदलांची स्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. काही घटना पुन्हा पुन्हा घडवून या बदलांचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला नाही. याचे कारण म्हणजे आपण आपल्या अंतर्गत शरीर रचनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. आपल्या शरीर रचनेची, आपल्या नाडी संस्थेची व आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कार्याची अत्यंत कमी माहिती आपल्याला आहे. या सर्व ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी ध्येय ठरविणे, मनोरंजन, व्यायाम, संगीत, कॅफीन व निकोटीनवर नियंत्रण, पोषक आहार अशा अनेक गोष्टी केल्या जातात. पण फक्त काही काळापुरताच यावर नियंत्रण ठेवले जाते व थोडासा फरक जाणवताच या गोष्टींवरील नियंत्रण संपते व त्यामुळे पुन्हा समस्येच्या वेख्यात आपण सापडतो. असे का होते? कारण तणाव फक्त बाहेरील घटनांमुळेच निर्माण होतो असे नाही, तर शरीरांतर्गत काही गोष्टींमुळे सुद्धा निर्माण होतो असे आढळून आले आहे. या तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी वरील सर्व मार्गांचा अवलंब केला जातो, पण त्यामुळे आपण फक्त एका मानसिक प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत प्रवेश करीत असतो. तणावमुक्त होण्यासाठी आपल्या आतील स्वकडे पाहायला हवे व बाह्य वातावरणाचा आपल्या अंतर्गत रचनेवर होणारा परिणाम अभ्यासायला हवा. खरे तर तणावातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संतुलित राहणे हा होय. यात आपल्याला करण्यासारखे एकच कार्य आहे, ते म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे व स्वतःच्या आत बघणे. सहजयोग ध्यान पद्धती पूर्ण नैसर्गिक व जिवंत प्रक्रिया आहे. शांत व आनंददायक असा हा अनुभव कोणीही घेऊ शकतो. फक्त
फक्त त्यासाठी व्यक्तीची मनापासून इच्छा पाहिजे. सहजयोग ध्यान साधनेद्वारा आपण आपली सूक्ष्म शरीर यंत्रणा, नाडी संस्था व शक्ती केंद्रे यांचे कार्य समजावून घेऊ शकतो. हीच सूक्ष्म शरीर यंत्रणा आपल्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक अशा सर्व गोष्टी सांभाळत असते. ध्यान साधनेद्वारा औषधांशिवाय आपण सहजतेने स्वजागृती मिळवू शकतो. आपण दररोज बघतो, फुले फुलतात, फळे बहरतात, झाडे उगवतात, पण हे सर्व कसे घडते हे आपण सांगू शकत नाही. हे सर्व घडवून आणणारी एक शक्ती आहे. या शक्तीला जाणून घेण्याचे फक्त एकच यंत्र आहे आणि जे आपल्यामध्येच स्थित आहे. पण जोपर्यंत आपल्या या सर्वव्यापी शक्तीशी संबंध जोडला जात नाही, तोपर्यंत या यंत्राचा उपयोग आपण करू शकत नाही. आपण आपल्यात असणारी शक्ती व क्षमता पूर्णपणे ओळखू शकत नाही. पण जेव्हा या सर्वव्यापी शक्तीशी आपण जोडले जातो, तेव्हा आपण आपलेच प्रभावी व्यक्तिमत्व पाहून आश्चर्यचकित होतो. बाहेरून बघितले असता आपण समजू शकतो, हा संबंध काल्पनिक नाही, तर हा संबंध फक्त उत्क्रांतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. यात येणारे अनुभव हे सहजयोग ध्यान पद्धतीवर अवलंबून आहेत. ही आपल्या उत्क्रांतीमधील शेवटची अवस्था आहे. याचा प्रभाव मध्यवर्ती नाडी संस्थेवर दिसून येतो. ज्यावेळी मातेच्या उदरात गर्भ 2 ते 3 महिन्यांचा असतो, त्यावेळी दैवी शक्तीचे किरण त्यात प्रवेश करतात. मेंदूचा आकार लोलकासारखा असल्याने हे किरण 3 नाड्यांमध्ये विभागले जातात. त्यांचा संबंध मज्जासंस्थेशी आहे. डावी नाडी किंवा इडा नाडी, उजवी नाडी किंवा पिंगला नाडी व मध्य नाडी किंवा सुषुम्ना नाडी. ही सूक्ष्म शक्ती मेंदूमधून सुषुम्ना नाडीत जाते व आणखी 6 चक्रे, ज्यांना वैद्यकीय भाषेत शक्तिपीठे म्हणतात, त्यांची निर्मिती करते. त्यानंतर ही दैवी शक्ती अगदी बारीक रेषेसारखी मणक्याच्या तळाशी पवित्र त्रिकोणी हाडात म्हणजेच सॅक्रम बोनच्या तळाशी 3.5 वेटोळ्यांमध्ये स्थिरावते. याच शक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. या शक्तीचे मूलभूत व जिवंत कार्य म्हणजे स्वसंघटन, स्वपुनरुज्जीवन व उत्थान हे होय. स्वसंघटनात ही शक्ती शरीराचे पालनपोषण व संरक्षण हे कार्य करते. पुनरुज्जीवनात ही शक्ती नवनिर्मिती, संतुलन व पुनर्वापराची शक्ती प्रबल करते. तसेच आत्म्याची व मनाची ओळख होणे व सामूहिक चेतनेशी जोडले जाणे म्हणजेच उत्थान होय. जेव्हा सतत भूतकाळाचा विचार केला जातो किंवा इच्छा अपूर्ण राहतात, तेव्हा डावी नाडी कमजोर होते व ताण निर्माण होतो. अशी व्यक्ती ही अत्यंत भावनाप्रधान असते, अत्यंत कर्मठ असते. यामुळे या व्यक्ती सतत दबावाखाली वावरतात व जीवनाचा आनंद उपभोगू शकत नाही. तसेच काही माणसे ही अत्यंत कामाच्या ओझ्याखाली दबलेली असतात व त्यामुळे जीवनाचा उपभोग किंवा आनंद घेऊ शकत नाही. अशा माणसांची उजवी बाजू
अति वापरल्याने कमजोर होते. अशी माणसे अत्यंत अहंकारी असतात व दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकण्याची त्यांची तयारी नसते. अशा प्रकारच्या असंतुलित व्यक्तिमत्वामुळे ताण निर्माण होतो. 7 चक्रांचे प्रत्येकाचे आध्यात्मिक कार्य वेगवेगळे आहे. ज्यावेळी कुंडलिनी जागृत होते त्यावेळी प्रत्येक चक्राचे कार्य सुरू होते व त्याचा प्रभाव आपल्या रोजच्या कार्यावर दिसून येतो. अशा प्रकारे रोज ध्यान केल्याने आपले व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून जाते. आपण उदार होतो, सृजनशील होतो, आत्मविश्वासपूर्ण, नम्र, करुणामय व प्रेमळ बनतो. ही जी प्रक्रिया आहे ती कुंडलिनी जागृत होऊन 7 चक्रांचे भेदन करते व त्यांना प्रकाशित करते, त्यांची शक्ती जागृत करते. सहजयोग ध्यान साधनेच्या संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी या आहेत. श्री माताजींचा जन्म मध्य प्रदेशात छिंदवाडा येथे 21 मार्च 1923 साली झाला. लहान असताना श्री माताजी नेहमीच महात्मा गांधींच्या आश्रमात जात असत. श्री माताजींच्या आई वडिलांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेताना अनेक प्रकारचे त्याग केले. तरुण असताना श्री माताजींनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता व त्यासाठी तुरुंगवासही भोगला आहे. My parents, they taught us how to be sacrificing. My father was in jail for years. My mother went to jail 5 times. And from huge big houses were living in huts. But we used to enjoy it. The feeling that whatever our parents are doing is for our country's freedom was so elevating that we never even thought of little comforts that children ask for. We could sleep anywhere, eat anything, live anywhere. And that has given me the lesson that if you have complete purity about your dedication and purity about what you have to do, you can achieve. And as Gandhiji had said, we have to have first freedom. I saw the Union Jack coming down and I saw the tricolor going up. That was the moment. It's beyond me. Even now, I remember those days. श्री माताजींचा विवाह सर सी.पी. श्रीवास्तवजी यांच्याशी 1947 साली संपन्न झाला. विवाहानंतर काही वर्षे श्री माताजी इंग्लंडमध्ये राहिल्या. त्यावेळेस त्यांच्या पतींनी संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय जहाजराणी संघटनेत महासचिव पदाचा कार्यभार सांभाळला. 5 मे 1970 रोजी श्री माताजींनी आपल्या तपोबलाने मानवी सूक्ष्म शरीरातील शेवटचे चक्र उघडले. उत्क्रांतीच्या पर्वातील हे शेवटचे चक्र आहे. मानवी इतिहासात प्रथमच लोकांनी सामूहिक आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला, अगदी विनासायास. सहयोगाचे उद्दिष्ट आहे लोकांना आनंद, प्रेम, शांतता व करुणा प्रदान करणे. आपल्या वैयक्तिक परिवर्तनातून संपूर्ण समाजाला परिवर्तित करण्याचा विचार आपण करू शकतो. सहयोगाचा फायदा हा वैयक्तिक बदलासाठी तर आहेच व अशा प्रकारे सर्वच जगाला परिवर्तित करणाऱ्या सहयोगाचा लाभ संपूर्ण जगभरातील लोक आता सुद्धा घेत आहेत.
यासाठी फक्त आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. रोज सकाळी व संध्याकाळी 10 मिनिटे ध्यान केले पाहिजे. मनात कोणत्याही शंका कुशंका येऊ न देता आपण हे केले पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. तसेच यासाठी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. सहजयोगाचे ज्ञान सर्वांसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी विनामूल्य आहे. फक्त आपण दररोज ध्यान करणे आवश्यक आहे. सहजयोग पूर्णपणे शास्त्रीय, साधा सोपा व पडताळून पाहण्याजोगा आहे. यावर अनेक ठिकाणी संशोधने सुद्धा चालू आहेत. तर अनेक मान्यताप्राप्त डॉक्टर्स सहजयोगाच्या वाशी येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी रोगाचा इलाज कोणत्याही प्रकारे औषध न देता फक्त रोगाचे असंतुलन कमी करून व सहज योगाच्या पद्धतीनुसार केला जातो. यामधील काही डॉक्टर्सनी दिल्ली विश्वविद्यालयातून सहज योगाचे प्रगत ज्ञान या विषयावरील MD ही उच्च पदवी प्राप्त केली आहे. रोग्याच्या अवस्थेमध्ये सहजयोगाच्या ध्यानाचे अनेक उल्लेखनीय परिणाम दिसून आले आहेत. ध्यानामुळे आपल्या शारीरिक, मानसिक कार्यावर चांगला परिणाम दिसून येतो. तसेच अस्थमा, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह हे असाध्य रोग बरे होऊ शकतात. ध्यानाद्वारे कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी असलेल्या सॅक्रम बोनच्या म्हणजेच पवित्र त्रिकोणी हाडाच्या मधून प्रवाहित होऊन ऊर्जा प्रदान करते. ध्यानातून मेंदूच्या कार्यावर काय परिणाम दिसून येतो हे शास्त्रज्ञ अजूनही समजू शकलेले नाहीत. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून त्यांचे अनुमान मांडलेले आहेत व ते परीक्षणासाठी दिलेले आहेत. डेल्टा व अल्फा या मेंदूतून निघणाऱ्या किरणांमुळे लोकांना आराम मिळतो असा समज असताना याच ग्रुपच्या अभ्यासातून थीटा हा प्रकाश किरण आढळून आला. हा किरण पकडणे व त्याला समजणे पूर्णपणे अशक्य आहे. सहजयोगामुळे आपली सूक्ष्म कुंडलिनी शक्ती जागृत होते व आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मदत करते. खरे तर ध्यान फक्त आराम मिळविण्यासाठी किंवा फक्त अनुभव घेण्यासाठीच नाही, तर यापेक्षा खूप काही जास्त देत असते. आरामापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी ध्यानातून साध्य होत असतात. दुसऱ्या एका संशोधनात हे आढळून आले आहे की ध्यान व आरामावस्था यात खूपच फरक आहे. सहजयोगामुळे आपली सुप्त कुंडलिनी शक्ती जागृत होते व आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी मदत करते. यात काही शंकाच नाही की दैवी आशीर्वाद व परम शांती यांची किल्ली आपल्यामध्येच आहे व तिचा लाभ घेण्यासाठी सहज योग हे माध्यम आहे. याच्या ध्यान साधनेद्वारा सर्व चिंता, काळज्या, ताणतणाव दूर होऊन अत्यंत आनंदात जीवन घालवता येते.